2 लाखापेक्षा जास्त कर्ज आहे, 2 लाख भरले तर उरलेल्या कर्जाचं काय होणार? कमीत कमी त्याला नवीन पीक कर्ज उपलब्ध झालं पाहिजे. त्यांचं 2 लाखापेक्षा जास्त कर्ज आहे, पीक कर्ज. म्हणजे याच्यामध्ये अल्पमुदत कर्जाचा समावेश नाहीच, आपण फक्त पीक कर्जाच्या संदर्भातच या ठिकाणी बोललो आहोत. सन 1926-27चा जो अर्थसंकल्प माननीय मुख्यमंत्र्यांनी सादर केला त्याच्याबद्दल मी सरकारचं मनापासून अभिनंदन करतो. कारण हा अर्थसंकल्प अतुल्य महाराष्ट्र आणि विकसित महाराष्ट्र हे स्वप्न उराशी बाळगून मांडलेला अर्थसंकल्प आहे. $5 ट्रिलियन व्यवस्थेकडे नेणारा अर्थसंकल्प म्हणून याचं वर्णन करण्यात आलेलं आहे. जयंतराव पाटलांनी अर्थमंत्री म्हणून बरेच वर्ष अर्थसंकल्प सादर केले. त्यांनी डिटेल्समध्ये सगळ्या तरतुदींच्या संदर्भामध्ये या सभागृहामध्ये चर्चा केली. मी सुद्धा 1 वर्ष अर्थमंत्री म्हणून काम केलेलं आहे. त्यामुळं मी काय आता त्याच्यामध्ये सगळ्या तरतुदींच्या संदर्भात जाणार नाही. मी काही महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी मांडणार आहे. सरकारने दिलेला बळीराजाचा सन्मान आणि समृद्धी, महिलांचं सक्षमीकरण, पायाभूत सुविधा, तिसरी मुंबई, युवा शक्ती आणि रोजगार या सगळ्या गोष्टीच्या संदर्भामध्ये या ठिकाणी सांगितलेलं आहे. अध्यक्ष महोदय, मी या सभागृहामध्ये जो अर्थसंकल्प मांडला गेला त्याच्यामध्ये बळीराजाचा सन्मान या नावाखाली एक कर्जमाफीची घोषणा आपण या ठिकाणी केलेली आहे. 2 लाखापर्यंतचं जे कर्ज माफ करायचं आहे 30 सप्टेंबर 25 पर्यंत, आणि जे वेळेवर भरतील त्यांना 50,000चं प्रोत्साहन आपण त्या ठिकाणी दिलं. मला आपल्या एक बाब लक्षामध्ये आणून द्यायची आहे की शेतकरी ज्या वेळेला पीक कर्ज घेतो त्यावेळेला त्या पीक कर्जाचं बँकेकडं परतफेड जी करण्याची तारीख आहे मार्चच्या आसपास. मार्च महिन्यापर्यंत पीक कर्ज आपण माफ केलं नाही तर सप्टेंबरपर्यंत कदाचित त्याच्यामध्ये आणखीन वाढ होऊ शकते. शेतकरी थकबाकीदार होऊ शकतो, बँकांची वसुली कमी होऊ शकते. याचा विचार मला वाटतं माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेला नाही. आता पात्र शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये आपण चर्चा केली, परंतु त्याचे जे निकष आहेत ते अद्यापपर्यंत सरकारने जाहीर केलेले नाही. आणि समजा ज्या शेतकऱ्यांचं 2 लाखापेक्षा जास्त कर्ज आहे, पीक कर्ज, म्हणजे याच्यामध्ये अल्पमुदत कर्जाचा समावेश नाहीच, आपण फक्त पीक कर्जाच्या संदर्भातच या ठिकाणी बोललो आहोत. 2 लाखाच्या पेक्षा जास्त जर कर्ज असेल, आपण काय मुद्दल आणि व्याज अशी रक्कम गृहीत धरणार किंवा केवळ मुद्दाम म्हणजे मुद्दलाचीच रक्कम गृहीत धरणार, याच्याबद्दल स्पष्टता येण्याची जास्त आवश्यकता आहे. ज्यांनी 2 लाखापेक्षा जास्त कर्ज आहे, 2 लाख भरले तर उरलेल्या कर्जाचं काय होणार? कमीत कमी त्याला नवीन पीक कर्ज उपलब्ध झालं पाहिजे. नाहीतर मग याच्यामध्ये 30/9/25 नंतर पात्र कर्जमाफीची रक्कम मिळेपर्यंत होणाऱ्या व्याजाचा उल्लेख या ठिकाणी केलेला नाही. आणि हे न केल्यामुळं याचा सगळा भार हा गावातल्या आपल्या ज्या विविध कार्यकारी सोसायटी आहेत त्यांच्यावर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि म्हणून या संदर्भामध्ये अतिशय
स्पष्ट अशी तरतूद किंवा स्पष्ट अशी भूमिका सरकारने या अभिभाषणाच्या उत्तरामध्ये त्या ठिकाणी दिली पाहिजे. महिलांच्या सक्षमीकरणाच्या संदर्भात, तिसरी मुंबई उभी करण्याच्या संदर्भात आणि युवा शक्तीला रोजगार देण्याच्या संदर्भात आपण भूमिका या ठिकाणी मांडली. आज मला मुद्दाम ही गोष्ट रेकॉर्डवर सांगितली पाहिजे की आपण जे गडचिरोलीला मायनिंगचं काम आणि स्टील कंपन्यांचं काम जे सुरू केलेलं आहे, त्याची परवानगी खूप आधी दिली गेली होती, परंतु मध्ये हे काम बंद पडलं होतं. ज्या